नमस्कार, मी शिवांगी शर्मा आणि आपण पाहत आहात तळोदा वृत्तांकन न्यूज। चला जाणून घेऊया आजच्या ताज्या बातम्या। धडगाव पोलिसांची मोठी कारवाई। 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाविरुद्ध पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल। नमस्कार प्रेक्षकहो, नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे। एका 14 वर्षांच्या अल्पवयीन मुलीला प्रेमाचे आमिष दाखवून तिचे अपहरण करत तिच्यावर बळजबरीने अत्याचार केल्याप्रकरणी जगदीश दिलीप वसावे या संशयित आरोपीविरुद्ध धडगाव पोलिसात पोक्सोसह नवीन भारतीय न्यायसंहितेच्या गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार ही घटना 11 मे 2026 रोजी सकाळी 7 वाजेपासून ते 14 मे 2026 दरम्यान घडली। संशयित जगदीश दिलीप वसावे, राहणार वडशील पुनर्वसन, तालुका शहादा, जिल्हा नंदुरबार याने पीडित अल्पवयीन मुलीला माझे तुझ्यावर प्रेम आहे असे सांगून फूस लावली। त्यानंतर तिला मोटारसायकलवर बसवून टेमला गावाच्या बाहेर एका निर्जन स्थळी नेले। पीडिता अल्पवयीन आहे हे माहीत असतानाही आरोपीने तिच्या इच्छेविरुद्ध तिथे बळजबरीने शारीरिक संबंध ठेवले। अत्याचार केल्यानंतर आरोपीने पीडितेला, जर तू या घटनेबाबत कोणाला काही सांगितले तर तुला आणि तुझ्या परिवाराला जिवंत मारून टाकेन अशी भीती दाखवून धमकी दिली। त्यानंतर आरोपीने तिला अक्कलकुवा मार्गे वडशील पुनर्वसन येथे नेले आणि नंतर तिच्या घरी आणून सोडले। या धक्कादायक प्रकारामुळे पीडित मुलगी प्रचंड मानसिक धक्क्याखाली आणि भीतीपोटी गप्प होती। अखेर वडिलांनी धीर दिल्यानंतर पीडितेने धडगाव पोलीस ठाण्यात धाव घेत घडलेला प्रकार सांगितला। घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तात्काळ कारवाई करत 19 मे 2026 रोजी सायंकाळी 4:30 वाजता गुन्हा नोंदवून घेतला आहे। धडगाव पोलीस ठाण्यात भारतीय न्यायसंहिता 2023 चे कलम 64(1), 2 फ बलात्कार, 65(1), 137, 2 अपहरण, 351, 2 गुन्हेगारी धमकी आणि सह बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण पोक्सो कायदा कलम 4 व 6 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलीस हेड कॉन्स्टेबल डेव्हिड पाडवी यांनी या गुन्ह्याची नोंद केली असून या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राहुल पाटील करत आहेत। घटनास्थळाला पोलीस अधिकाऱ्यांनी भेट दिली असून संशयित सध्या फरार आहे। पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत। रवींद्र वळवी यांच्यासह तळोदा वृत्तांकन न्यूज नेटवर्क। आजसाठी इतकेच। अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।